लॉंग एक्सपेरिमेंटमध्ये करंट सेन्सिटिव्हिटीची जर L18 नंबरची स्लिप तुमच्यासमोर प्रॅक्टिकल एक्झामला आली तर तुम्हाला काय काय करायचं आहे याच्यावरती एक नजर टाकूया. पहिल्यांदा स्लिपकडे बघूया. मेजर द डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर फॉर 5 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इट. सो तुम्हाला काय करायचं, डिफ्लेक्शन मोजायचे वेगवेगळ्या करंटच्या 5 व्हॅल्यूंसाठी आणि तिथून फक्त काय सांगितलं, हेन्स डिटरमाइन द करंट सेन्सिटिव्हिटी एस ऑफ द गिवन टेबल गॅल्व्हनोमीटर. आता इथे तुम्हाला ईची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली असेल आणि जीची व्हॅल्यू जी आहे म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर तो दिलेला असेल. अर्थात त्याने आपल्या कॅल्क्युलेशनवरती काहीच फरक पडत नाही, कारण ही कुठेही ईची व्हॅल्यू किंवा जीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार नाही आहोत. सो सुरुवातीला आता आपण एम ॲपरेटस कशा पद्धतीने लिहायचं याच्यावरती नजर टाकूया. खूप फास्ट मला हे सांगायचं आहे तुम्हाला. बघा एम ॲपरेटस सर्किट डायग्राम आणि फॉर्म्युला हे तुमच्यासमोर मी ठेवलं, या पद्धतीने लिहून घ्या. कारण आपल्याला करंट सेन्सिटिव्हिटी मेजर करायची. दोन्ही स्लिप ज्या आहेत याच्या ते आपल्याला करंट सेन्सिटिव्हिटी मेजर करायची आहे. फक्त इथे बाय कॅल्क्युलेशन करतो, दुसऱ्या स्लिपमध्ये पुढच्या स्लिपमध्ये ती बाय ग्राफ असणार आहे. ॲपरेटस सिम्पल तुमच्या समोर जे दिसतंय ते तुम्ही लिहिलं आहे. सर्किट डायग्राम जशी पुस्तकात आहे तशी तुम्हाला मी काढायला नेहमी सांगतो, तर ती तशी काढा. सर्किट डायग्राम म्हणा आणि फॉर्म्युला जो आहे तो तुमच्या समोर ठेवला आहे बघा, एस इज इक्वल टू थीटा अपॉन आय जी. आणि पुढे मग त्याचं नॉमेनक्लेचर लिहून टाका. नॉमेनक्लेचरमध्ये आय जी म्हणजे काय, एस म्हणजे काय आणि थीटा म्हणजे काय ते सुद्धा आपण इथे लिहिलेलं आहे. सो हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे ऑब्झर्वेशन टेबल आहे ते मी थेट तुम्हाला दाखवतो. याच्या आधी ऑब्झर्वेशन असं म्हणून तुम्ही ते लिहू शकता किंवा गिव्हन म्हणा. ॲक्च्युली ते ऑब्झर्वेशन नाही, जर तुम्हाला ते त्यांनी दिलं आहे तर ॲक्च्युली ऑब्झर्वेशन पण त्याला म्हणता येत नाही, म्हणून ऑब्झर्वेशन टेबलच्या आधी गिव्हन असं म्हणा. आणि मग या 2 गोष्टी त्यांनी ज्या दिल्या होत्या, ईची व्हॅल्यू जी काही दिलेली असेल 1.5 व्होल्ट असेल मे बी, किंवा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल जीची किंमत 70 ओम किंवा 80 ओम जी काय असेल त्या गॅल्व्हनोमीटरची ती ते तुम्हाला दिलेली असेल. पण अर्थातच तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशनशी कुठेच संबंध नाही आहे. सो हे तुमचं ऑब्झर्वेशन टेबल या पद्धतीने राहील. बघा रेजिस्टन्स तुमच्या समोर ठेवला आहे. हाय पॉवरचा रेजिस्टन्स आपल्याला लागतो, त्यामुळे 4000, 4500, 5000, 5500, 6000 असं तुम्हाला इथे रिडिंगमध्ये दिसतंय. आणि जो करंट आहे तो ॲक्च्युली मायक्रो ॲम्पियरमध्ये आहे, तो त्यामुळे हे या पद्धतीने आकडे आलेत. आणि त्याचाच जो काही ॲम्पियरमध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर याच नंबरला आपल्याला 10⁻⁶ मल्टिप्लाय करावं लागतं, कारण की मायक्रो येतं, नंतर मिली आणि नंतर ॲम्पियर असं ते असतं. त्यामुळे मायक्रो ॲम्पियरचे ॲम्पियर करताना 10⁻⁶ने आपण मल्टिप्लाय करतो. सो त्या कंडिशनमध्ये करंट जेव्हा तुम्ही हा इथे बघताय त्यावेळेला डिफ्लेक्शन किती होतं त्या गॅल्व्हनोमीटरचं, या ज्या डिव्हिजन्स आहेत प्रत्यक्षामध्ये त्या गॅल्व्हनोमीटरवरती ते दिसणाऱ्या त्या डिव्हिजन्स किती आहेत ते आपण बघतोय बघा. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे बघा, ज्या पद्धतीने करंट कमी झाला आहे त्याच पद्धतीने थीटासुद्धा कमी झालेला आहे. म्हणजे इथे बघा करंट हळूहळू बघा कमी 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 झाला आहे. जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स आपण वाढवला आहे करंट काय झाला, कमी कमी होत गेला. आणि करंट कमी झाला तसाच तो डिफ्लेक्शनचा जो थीटा आहे तो कमी झाला. म्हणून तर थीटा अपॉन आय जी हा जो काही रेशो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे, त्यालाच आपण करंट सेन्सिटिव्हिटी असं म्हणणार आहोत. ओके, सो एस इज इक्वल टू थीटा अपॉन आय जी असं लिहिलं आहे. कॅल्क्युलेशन टेबल आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही नॉर्मल पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. सो याच्यानंतर आपण थेट पहिल्यांदा ती कॅल्क्युलेशन्स करू. ती कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर ती आपण ह्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये भरणार आहोत. ओके, सो कॅल्क्युलेशन एक तुम्हाला मी दाखवतो, त्याच पद्धतीने सगळी तशी मांडून टाका. बघा काय होईल कॅल्क्युलेशनमध्ये. पहिलं एकच कॅल्क्युलेशन मी तुमच्यासमोर ठेवलं बघा, एस इज इक्वल टू थीटा आय, थीटा अपॉन आय. इथे आय म्हटले मी खरं तर, इथे हा आय जी आहे हे लक्षात घ्या. आणि मग ह्याच्या तिथल्या थीटाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा आणि ही या पद्धतीने ही व्हॅल्यू टाकली डिनॉमिनेटरमध्ये, की यांचा जो भागाकार आहे तो हा इथे आला बघा 10⁻⁶ का झाला, कारण हा 10⁻⁻⁶ वरती गेल्यानंतर 10⁻⁶ होतो. सो 28/430चं हे उत्तर आहे. ओके, आणि मग इंटू 10⁻⁶ आहे ते, म्हणून 6 अंक आपण इकडे शिफ्ट करणार आहोत. तर इथे 1 2 3 4 5 आणि आणखीन एक 0 तुम्हाला द्यावा लागेल. सो 65,120 डिव्हिजन पर ॲम्पियर असं याचं उत्तर आलं आहे. सो याच पद्धतीने तुम्ही दुसरं तिसरं करू शकता. तुमचे अंक थीटाची किंमत तुमच्याकडे त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिली आहे, मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. ओके, आणि करस्पॉन्डिंग आय पण तुमच्याकडे आहे. हा बघा, आता उदाहरणार्थ आपण हे पहिलं कॅल्क्युलेशन घेतलं होतं. सो धिस डिवायडेड बाय धिस, तसं पुढच्या वेळेला 25 डिवायडेड बाय हे. सो या पद्धतीने लिहा, 25 डिवायडेड बाय 380 इंटू 10⁻⁻⁶ असं लिहा. आणि उत्तर जे तुमचं येणार आहे ना, हे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला मी जी शेवटी व्हॅल्यूज देणार आहे तिथे मी व्हॅल्यू ॲक्च्युली काढून देणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट जरी लिहिला, जसं इथे आत्ता आपण लिहिलं आहे इंटू 10⁻⁶, बरोबर ना. सो इथे 0.0 आणि मग पुढे 4 अंक इंटू 10⁻⁶ असं जसं लिहिलं आहे तशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. आणि मग परत ते इथे 65,120 झाले, तसं ते 5 अंकी तुम्हाला मिळेल. सो अशा पद्धतीने तुम्ही 5 कॅल्क्युलेशन करून दाखवा, त्याच्यानंतर त्याचं मीन काढा. एवढंच ते सिम्पल आहे. पण याच्यामध्ये हा वेळखाऊपणा आहे. खरं तर ग्राफवाली जर स्लिप लावली तर बेटर आहे, कारण की ती एक स्ट्रेट लाईन येते व्यवस्थित आणि आपलं उत्तर जे आहे ते पटकन येऊन जातं. ही कॅल्क्युलेशन्स करावी लागत नाहीत. सो या पद्धतीने 5 कॅल्क्युलेशन्स कराल आणि त्यानंतर
त्याचा एक मीन येईल. सो त्याच्या 5 व्हॅल्यूज आहेत. तुम्ही काय करा, थेट तुम्हाला जर लक्षात आलं तर हे जे आकडा आहे न्यूमरेटर लिहा, डिनॉमिनेटर लिहा आणि थेट जे उत्तर आहे ते तुम्ही लिहाल. आत्ता मी तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीने असं लिहिलं तरी चालेल. हे बघा, पहिल्याचं 65 120 दाखवलं होतं, पुढच्यांची ही 5 व्हॅल्यूज या अशा पद्धतीने आलेल्या आहेत. अर्थात पुन्हा रिमाइंडर देतो मी की तुम्ही ज्या सेटवर करताय तिथलं बघा, कारण प्रत्येक गॅल्व्हनोमीटरची सेन्सिटिव्हिटी तीच असणार आहे असं नाही. सो थोडंफार हे होईल. अर्थात एक्झामिनर जे आहे ते तुमचे टीचर्स असणार आहेत यावेळेला, त्यामुळे थोडंफार ते तुम्हाला नक्की समजून घेतील. तर याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, याचा मीन जो आहे तो काढावा लागेल आणि हाच तुमचा रिझल्ट असेल. सो एस मीनची व्हॅल्यू तुम्हाला दिसते, 5ची बेरीज केलीत, 5ने भागलात की तुम्हाला 65,130 डिव्हिजन पर अँपियर. म्हणजे याचा अर्थ लगेच लक्षात घ्या की 1 अँपियर इतका करंट गेला तर डिफ्लेक्शन किती होईल. अर्थात आपल्याला माहिती आहे तो गॅल्व्हनोमीटरमध्ये एवढे काही डिव्हिजन्सच नसतात, कारण तो मायक्रो अँपियरचा विषय आहे ना. पण जर 1 अँपियर इतका जर करंट फ्लो झाला असता तर किती डिव्हिजनचं डिफ्लेक्शन झालं असतं त्या काट्यामध्ये, हे आपण सांगतोय. म्हणजे खूप मोठे आपल्याला तिची रेंज कन्सिडर करावी लागेल. सो 1 अँपियरमध्ये किती डिव्हिजन्स येईल, जसं आपण 17-18 मोजलेत बघा, 25 वगैरे असे आपले आले, कारण त्याच्यावरती आपल्याला तेवढ्याच डिव्हिजन्स मिळत आहेत. सो 65,130 डिव्हिजन एवढा, म्हणजे 1 अँपियरच्या करंटने सुद्धा किती डिफ्लेक्शन होतं, कारण किती सेन्सिटिव्ह आहे आपला गॅल्व्हनोमीटर हे इथून आपल्याला सांगायचं आहे. सो रिझल्ट जो आहे तो नॉर्मली आपण असा लिहू शकतो, द करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ द मुव्हिंग कॉईल टेबल गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू, आणि हा रिझल्ट लिहिताना युनिट लिहायला विसरू नका, कारण त्याला युनिटला 1 मार्क आहे आणि उत्तराला 1 मार्क आहे.